पंचायत समितीमध्ये असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारीला माझा नमस्कार. मार्च 31, 2023 अखेर करण्यात येणारे सर्व कामाच्या हे एक सादरीकरण आहे आणि एक आढावामध्ये तुम्हाला उपयोगी असलेला एक प्रेझेंटेशन आहे. या व्हिडिओ तुम्ही दोन रीती तुम्ही याचे उपयोग करू शकतात. नेमकी आपलं काम काय काय करायचे आहे त्याच्याबद्दल जाणीव करून घेण्यासाठी हा एक प्रेझेंटेशन आहे. त्याबरोबर आढावा मीटिंगमध्ये याच्यामध्ये दिलेल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल आढावा आपण आपल्या आपल्या स्तरावर करू शकतात आणि त्याचे नियोजन कसं करायचे आहे त्याच्यासाठी हे एक प्रेझेंटेशन आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की या प्रेझेंटेशनच्या योग्य नोंद घ्यावा, याची वापर योग्य रीती करून ताबडतोब सगळे जो आपले टार्गेट्स आहे चाहे आर्थिक व भौतिक टार्गेटला पूर्ण करण्यासाठी या सादरीकरणाचा वापर करण्यात यावा. गट विकास अधिकारीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण योजना असेल तर प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत आवास योजना. याच्यामध्ये रमई आवास योजना, शबरी आवास योजना, त्याबरोबर आपले पारधी आवास योजना, आदिम आवास योजना इत्यादी आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही यशवंत घरकुल योजना आणि दिव्यांग घरकुल योजना अशीच याची पण टार्गेट देण्यात आलेली आहे. आता सँक्शनिंग बद्दल यदि आपण विचार केला तर या वर्षीचे सर्व सँक्शन आपण संपवलेलं आहे, सर्व सँक्शन देण्यात आलेली आहे. तो याच्यामध्ये माझी सर्वांना विनंती आहे की गट विकास अधिकारीने दिनांक निहाय एक नियोजन परिपत्रक आपल्या स्तरावर निर्गमित करण्यात यावं. याच्यामध्ये या परिपत्रक निर्गमित करताना आपली जबाबदारी असं राहणार आहे की प्रत्येक गावामध्ये कुठल्या स्टेजवर किती घर आहे आणि त्या स्टेज वाईज तुम्हाला त्याच्यामध्ये आकडे तुम्हाला फिक्स करायचे आहे. त्याच्यामध्ये जो पहिले स्टेजवरचे घर आहे म्हणजे तुम्ही सँक्शन दिलेलं आहे बट पहिले हप्ते निर्गमित केले नाही, त्याच्यामध्ये जागेची अडचण त्यांना कदाचित असू शकते. ज्या लोकांना जागेची अडचण आहे त्याला रिमांड करून ज्यांच्याकडे जागेची अडचण नाही त्याला आपल्याला सँक्शन द्यायचं आहे. यदि या प्रक्रियामध्ये आतापर्यंत झालेली प्रगती किती आहे याबद्दलचा आढावा आता करण्यात यावा आणि या व्हिडिओला पॉज या ठिकाणी करण्यात यावं. जागेची अडचण झाल्यानंतरचा जो विषय आहे की ज्यांना आपण पहिला हप्ता दिलेला आहे आणि त्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला प्लिंथ पर्यंतचं काम पूर्ण करायचं आहे. पहिला हप्ता दिल्यानंतर 14 दिवसच्या आतमध्ये या काम पूर्ण होणं पाहिजे आणि पहिल्या हप्त्या आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये 14 दिवसचा फक्त फरक असला पाहिजे. आता मी सर्व गट विकास अधिकारीला विनंती करतो की तुमच्याकडे गावनिहाय किती घर आहे जो पहिला हप्ता देऊन 14 दिवस झाले बट त्याला दुसरा हप्ता अजून आपण निर्गमित केलेला नाही, याचा आपण गावनिहाय कामनिहाय आपण आढावा करण्यात यावा. आता याच्या अंतर्गत तिसरा विषय आहे की दुसरा हप्ता दिला आहे पण तिसरा आणि चौथा हप्ता दिलेला नाही. जो या स्टेजमध्ये घर आहे त्याच्याबद्दल आपल्याला काम पूर्ण करून घेण्याबद्दल आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्याबद्दल सर्वप्रथम बाबी ही आहे की प्रत्येक घरावर मटेरियल येऊन पडलं आहे का. दुसरं, ज्या लेबरचा गँग त्या घराचं बांधकाम करणार आहे त्या लेबरच्या गँगच्या नेमणूक करण्यात आलेला आहे का. यदि या दोन गोष्टी झालेल्या नसेल तो आपलं घर पूर्ण होणार नाही. याच्यासाठी लेबरचा गँग कोण आहे आणि मटेरियल त्या घरावर आलंय की नाही याची खात्री करून घ्यावा. मी सर्व गट विकास अधिकारीला विनंती करतो की घरनिहाय याची नियोजन झाली आहे की नाही याची आपण खात्री करून घ्यावा. याच्यानंतर आता माझी सर्व गट विकास अधिकारीला विनंती आहे की प्रत्येक घराला कसं आपण पूर्ण करता येईल त्याच्यासाठी स्टेज वाईज म्हणजे पहिला हप्ता दिलाय म्हणजे घर सँक्शन केलाय बट हप्ता दिलेला नाही म्हणजे जागेची अडचण. दुसरा की पहिला हप्ता दिलाय बट दुसरा दिला नाही आणि तिसरा की दुसरा हप्ता दिलाय बट तिसरा आणि चौथा हप्ता अजून दिलेला नाही. असे 3 स्टेजमध्ये किती किती घर आहे त्याचे आपण नियोजन करा आणि प्रत्येक घराचं काम चालू आहे की नाही याची खात्री करा आणि याची एक क्लिअर ऍक्शन प्लॅन एक परिपत्रक आपण तयार करून घ्या. दुसरा विषय आहे की तालुका निहाय जास्त अपूर्ण घराची बैठक लावण्याबद्दल. तो या संदर्भात गट विकास अधिकारीने सर्व योजना अंतर्गत अपूर्ण या काम चालू असलेल्या घरकुल जिथे आहे त्याच्यामध्ये 15 असं गाव शोधावा ज्या ठिकाणी तुम्हाला नियोजन बैठक घरकुलचे लाभार्थी बरोबर लावण्याची गरज आहे. यदि प्रत्येक तालुक्यामध्ये आपण 15 बैठक लावला तो आपले किमान 70% टार्गेट या 15 गावात आहे. तो या बैठकची एक क्लिअर कट नियोजन प्रत्येक गट विकास अधिकारीने करावा आणि त्याच्यामध्ये लाभार्थी मेलावा गाव वाईज आपण लावा
आणि त्या बैठकमध्ये आपण स्वतः उपस्थित राहावं. ज्या ठिकाणी गट विकास अधिकारी स्वतः उपस्थित राहत नाही, जो 16 नंबर पासून 30 नंबरचे जो गाव आहे त्या ठिकाणी ABDO या अपर गट विकास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करण्यात यावं. आणि जो उर्वरित गाव आहे ज्या ठिकाणी रँक 31 पासून जेवढे गाव आहे त्या ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवकांनी घर पूर्ण करून घेण्यासाठी लाभार्थी मेळावा करण्यात यावा. या लाभार्थी मेळाव्यामध्ये गट विकास अधिकारीच्या अध्यक्षतेखाली असेल, या ABDOच्या अध्यक्षतेखाली असेल, या ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली असेल, तो प्रत्येक मेळाव्यामध्ये सर्व लाभार्थीच्या सर्वप्रथम अटेंडन्स करा की किती लाभार्थी स्वतः आले. अटेंडन्स झाल्यानंतर आपण हे ठरवा की प्रत्येकाच्या लेबर आणि मटेरियल याची नियोजन झालेली आहे का, जागेची काय अडचण आहे का, आणि दुसरी कुठलीही अडचण असेल, रेती, पाणी, अप्रोच रोड या इत्यादी कुठलीही अडचण असेल त्या सोडवण्याबद्दल गट विकास अधिकाऱ्यांनी आणि संबंधित प्रमुखांनी त्या त्या गावामध्ये त्याची योग्यता नियोजन करा. जो काही आपण नियोजन केलेलं आहे, आपली जो परिपत्रक जो आपण काढलेला आहे त्या परिपत्रक मध्ये सुधार करण्यात यावा. आपले प्रयत्न असा असावा की जेवढे सँक्शन घर आहे ते 31 मार्च 2023 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहे. हे एक महाआवास योजनाचा कालावधी आहे आणि त्या महाआवास योजना अंतर्गतचे सर्व घराला पूर्ण करण्यासाठी आपण नियोजन करण्यात यावं. त्याबरोबर हप्ते वितरण आणि अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याबद्दल मी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याकडे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत व्यक्तिगत घर खरेदी साठी आपल्याला नियोजन करायचे आहे. याच्यासाठी माझी सर्व गट विकास अधिकारीला सूचना आहे की ज्या ज्या लोकांकडे खाजगी जागा खरेदी करायची असेल या अतिक्रमित असेल तर त्या सर्व लोकांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय योजनासाठी रोख रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी आपण जो प्रस्ताव आहे ते ताबडतोब DRDA कडे पाठवण्यात यावा. याचीसाठी शेवटची तारीख 28 फरवरी 2023 आहे. माझी सर्वांना विनंती आहे की याची शेवटची तारीख 28 फरवरी 2023 आहे. आणि शासकीय जागावर ते गायरान असू शकते या इतर कुठलेही शासकीय विभागाची जागा असू शकते, त्याच्यावर यदि शासकीय जागावर कुठलेही अतिक्रमण यदि असेल तो त्या अतिक्रमण च्या नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे. त्या प्रस्ताव पाठवताना त्या जागेची मोजणी आपल्याला करून घ्यायची आहे, त्याचे संभाव्य नकाशा आपल्याला तयार करायचा आहे, ग्रामपंचायतचा ठराव आपल्याला करून द्यायचा आहे आणि ज्या ज्या लोकांच्या आपल्याला या ठिकाणी मान्यता करून आपल्याला शासनाकडे सादर म्हणजे महसूल विभागाकडे सादर करणं गरजेचे आहे त्या सगळ्या गोष्टीचे काम आपण लवकरात लवकर पूर्ण करा. भूमिपूजन आणि गृहप्रवेश समारंभ आयोजन करण्यासाठी योग्यता नियोजन करण्यात यावा. आपल्या तालुक्यामध्ये एक दिवस किती आपण म्हणजे भूमिपूजन करतात आणि गृहप्रवेश करतात त्याच्यासाठी एक दिवस निश्चित करून याचे आपण व्यवस्थित नियोजन करा. परत मी आपल्याला सांगतो, एक मायक्रो प्लॅन परिपत्रक तयार करा. 3 स्टेज मध्ये सर्व घरांना तोडा. त्याच्यामध्ये पहिला हप्ता दिलेला आहे पण घर मंजूर केलेला आहे पण पहिला हप्ता दिलेला नाही, दुसरा आहे पहिला हप्ता दिला आहे पण दुसरा हप्ता दिला नाही, आणि तिसरा आहे की दुसरा हप्ता दिला बट फायनल तिसरा आणि चौथा हप्ते दिले नाही. ऐसे 3 स्टेज मध्ये घरचे नियोजन करा. लाभार्थी वाइज नियोजन बैठक लावा. जो 1 से 15 रँकचे जो गाव आहे त्याच्यामध्ये गट विकास अधिकाऱ्यांनी स्वतः बैठक लावावा. जो 16 ते 31 रँकचे जो गाव आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त चालू घर आहे त्या ठिकाणी अपर गट विकास अधिकाऱ्यांनी स्वतः भेट करावा आणि 31 से खालचे जो गाव आहे त्या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकांनी या बैठकचे आयोजन करण्यात यावं. जिओ टॅगिंग हप्ता वितरण वेळेवर होणार पाहिजे याच्यासाठी खात्री करा. पात्र लाभार्थी ज्यांच्या आपल्याला जागा देण्याची गरज आहे त्याच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत जागा देण्याचा प्रस्ताव तयार करा. आणि त्याचे व्यतिरिक्त जो शासकीय जागाचे अतिक्रमण आहे, कुठल्याही प्रकारच्या जागा असू द्या, गैरांची जागा असेल या कुठल्या शासकीय विभागाची जागा असेल, मोजणी करून ग्रामपंचायतचा ठराव करून संभाव्य नकाशा तयार करून अबकड भरून आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे आणि त्या तहसील कार्यालयामध्ये जमा केलेलीची माहिती आपण जिल्हा परिषदला ताबडतोब पाठवण्यात यावा. आणि या सगळ्या गोष्टीला गती मिळावा याच्यासाठी एक दिवस भूमिपूजन तुमच्या तालुका स्तरावर आयोजन करा की सगळ्या गावामध्ये एकच दिवस जास्तीत जास्त घराचे भूमिपूजन होणं पाहिजे. आणि त्याबरोबर गृहप्रवेश कार्यक्रम एक दिवस करायला पाहिजे सो दॅट जास्तीत जास्त
घर त्या दिवस आपण गृहप्रवेश करतोय, त्या घराची पूर्तता होते. ये तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत 3 से 4 वेळा हे भूमिपूजन आणि गृहप्रवेशचा कार्यक्रम आपण घेऊ शकतात, सो दॅट जास्तीत जास्त घर त्या ठिकाणी वेळेवर पूर्ण होतील. एक प्रशासकीय बाबी मी सर्व गट विकास अधिकारीला सांगण्यासाठी इच्छुक आहे. हा जो स्कीम आहे या पूर्णतः पंचायत समितीची जबाबदारी असलेलीची स्कीम आहे. याच्याबद्दल जिल्हा परिषद फक्त आढावा घेण्यापुरता आहे. तर माझी विनंती आहे की गट विकास अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल योग्यता नियोजन करा. त्याच्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटरचा वेळ, त्याच्याबरोबर आरएचसीचा वेळ, आरएचसी साठी किती घर एक आरएचसीला द्यायचे आहे, कुठले क्षेत्र हा आरएचसीला द्यायचे आहे, त्याचे योग्यता नियोजन आपण करावा. एक रोडवर असलेले सर्व गाव एक आरएचसीला द्या. त्यामुळे त्या गृहनिर्माण अभियंताला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही या घरकुलच्या संदर्भात. मी या ठिकाणी गट विकास अधिकारीला विनंती करतो, या ओव्हरऑल स्लाइड बद्दल चर्चा आता आपण करू शकता. ये तुमची तालुका वाईज स्टेटस आहे. या तालुका वाईज स्टेटसला आपण प्रत्येकाने समजून घ्यावा आणि किती घर सँक्शन पेंडिंग आहे त्या माहिती या स्टेटस मध्ये देण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी पॉज करून जो काही सँक्शन अजून पेंडिंग आहे त्या सँक्शन देण्याबद्दल आपण प्रयत्न करा. ड यादीच्या संदर्भात ओनली ज्यांच्याकडे जागा आहे त्या लोकांना आपण द्या. याच्यासाठी रिमांड कसं करून ज्या लोकांच्या जागा आहेत त्यांच्या घरकुलचा प्रश्न कसा सोडवायचा आहे या आपल्याला माहिती आहे. त्या माहितीचा वापर करून योग्य रीती नियोजन करावं. सर्व घरकुल पूर्ण करण्याची टार्गेट्स बद्दल आहे. माझी विनंती आहे की किती घर आपल्याला सँक्शन करण्याची गरज आहे. सर्व गट विकास अधिकारीला माझी विनंती आहे की शबरी, रमाई, पारधी आवास योजनामध्ये सर्व सँक्शन आपण ताबडतोब पूर्ण करा. पहिला हप्ता वितरणची स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. माझी सर्व तालुक्याला विनंती आहे, विशेषतः जो लाल मध्ये दिलेले इंदापूर, शिरूर, बारामती, हवेली, दौंड आणि जुन्नर या तालुक्यांनी योग्य नियोजन करून सर्व सँक्शन वेळेवर पूर्ण करण्याबद्दल लक्ष द्या. घर कंप्लीट करण्याची जो टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये घर अपूर्ण आहे. माझी विनंती आहे की सर्व जो आपण आता 3 फेज मध्ये घराला तोडण्याच्या आपण सूचना करत होते, या 3 फेज मध्ये 3763 घर इंदापूर मध्ये शिल्लक आहे. त्याला 3 फेज मध्ये तोडून प्रत्येकांची टार्गेट करून गट विकास अधिकारी महोदय आणि अपर गट विकास अधिकारी महोदयांनी गावनिहाय भेट देऊन लाभार्थी मेळावा लावून त्या ठिकाणी नियोजन करून या सर्व घरकुलला पूर्ण करण्याबद्दल लक्ष द्या. लेबर, मटेरियल, घराचं खोदकाम, अप्रोच रोड, रेती, पाणी सगळ्या विषयाबद्दल आपण उचित कारवाई करा. लाभार्थी उदासीनता असेल तर त्यांना सांगा की गावाचे सरपंचांनी त्या घर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी घ्यावा आणि ताबडतोब हा घर पूर्ण करण्यावर लक्ष देऊन एक या सगळे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचे याच्यावर आपण सगळे लोकांनी प्रयत्न करा. या ठिकाणी यदि कुठल्याही नियोजन मध्ये कुठल्याही बद्दलची शंका असेल, पीडीडीआरडीए श्रीमती शालिनी कडू मॅडमशी आपण ताबडतोब संपर्क साधावा. डिलेड हाऊसिंग म्हणजे आधी मंजूर झालेले बट आतापर्यंत अपूर्ण असलेले हे घर आहे. याच्याबद्दल आपण सर्व लोकांनी प्रयत्न करून या सर्व घराला पूर्ण करण्यावर लक्ष द्या. आता आपण पुढच्या योजनावर येतो, जो आहे MSRLM या महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान. MSRLM ची टीमला माझी विनंती आहे की ग्राम संघची स्थापना आपल्याला करायची आहे. त्याबरोबर प्रत्येकांची SHG, VO आणि क्लस्टर फेडरेशन जो CLFs आहे त्याची आपल्याला बँक खाते उघडायचे आहे. रिव्हॉल्विंग फंडच्या वाटप आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि लखपती दीदी सर्वे प्रत्येकांच्या जो ॲपवर लखपती दीदी सर्वे आहे ते पूर्ण करायचे आहे. याबद्दल ग्राम संघची स्थापनाचा अर्थ आहे की प्रत्येक गावात किमान 6 बचत गट असावा. त्या 6 बचत गटांची ग्राम संघ आपण स्थापन करून त्यांच्या बँक अकाउंट उघडून ते आपण या प्रक्रिया पूर्ण करायची आहे. याच्याबद्दल अजूनही जवळपास 300 ग्रामपंचायत असेल पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या ग्राम संघ अजून स्थापन नाही आहे. ते आपल्याला मार्च 31 पर्यंत पूर्ण जिल्ह्याला सॅच्युरेट करायचे आहे. दुसरा जो विषय आहे की बँक खाता उघडण्याचा विषय आहे. बँक खाता उघडण्याच्या संदर्भात माझी सर्वांना विनंती आहे की SHG असेल, VO असेल आणि CLF असेल त्यांचे बँक खाता उघडून त्यांचे इन्व्हेंटरी भरायचे. रिव्हॉल्विंग फंडच्या वाटप जेवढे निधी प्राप्त आहे त्या सगळे आपल्याला वाटप करून त्यांचे रिव्हॉल्विंग फंड आणि NPN असावा याच्याबद्दल खात्री करायची आहे आणि लखपती दीदीच्या सर्वे आपल्याला पूर्ण करायचे आहे. तो MSRLM अंतर्गत हा 4 टार्गेट आहे. MSRLM ची टीमने याची परत नोंद घ्यावा.
व्हीओ फॉर्मेशन मध्ये आपल्याकडे व्हीओ फॉर्मेशन जो आहे आपल्याकडे 306 व्हीओ अजून फॉर्म करणं बाकी आहे. तर माझी विनंती आहे की 13 व्हीओ आंबेगाव मध्ये, 39 व्हीओ बारामती मध्ये, 16 व्हीओ भोर मध्ये, दौंड मध्ये 31 व्हीओ, हवेली मध्ये 21 व्हीओ, इंदापूर मध्ये 3 व्हीओ, जुन्नर मध्ये 15 व्हीओ, खेड मध्ये 14 व्हीओ, मावळ मध्ये 50 व्हीओ, मुलशी मध्ये 49 व्हीओ, पुरंदर मध्ये 16 व्हीओ, शिरूर मध्ये 30 व्हीओ आणि वेल्हेत 9 व्हीओ असे एकूण 306 व्हीओ फॉर्मेशन आपल्याला करायचे आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की ज्या ग्रामपंचायतमध्ये अजूनही ग्रामसंघची स्थापना झालेली नाही त्या सर्व ग्रामपंचायतनी ताबडतोब आपलं व्हीओ फॉर्मेशन पूर्ण करावा. आपल्याला सीएलएफ फॉर्मेशन मध्ये आणखी 8 सीएलएफ फॉर्म करायचे आहे. माझी विनंती आहे की ज्या ज्या तालुक्यामध्ये सीएलएफ फॉर्मेशन अजून बाकी असेल त्या सगळे तालुक्यांनी सीएलएफ फॉर्मेशन करून पूर्ण करा. ज्याच्यामध्ये हवेलीमध्ये 1 सीएलएफ शिल्लक आहे, शिरूर मध्ये 1 सीएलएफ शिल्लक आहे. हे 2 तालुक्याचे सीएलएफ ची फॉर्मेशन ताबडतोब पूर्ण करण्यात यावा. रिव्हॉल्विंग फंडच्या वाटप जो आपल्याला करायचे आहे ते आपल्याकडे 2822 रिव्हॉल्विंग फंडचं वाटप करणं पेंडिंग आहे. माझी विनंती आहे की बँकांबरोबर याच्याबद्दल योग्यता नियोजन करून आपण रिव्हॉल्विंग फंडचं वाटप करा. गट विकास अधिकारी महोदयाला माझी सूचना आहे की आपण रिव्हॉल्विंग फंड वाटपसाठी BLBC ची मीटिंग दर 15 दिवसात घ्यावा. म्हणजे आजपासून 31 मार्च पर्यंत 3 वेळा BLBC ची मीटिंग होईल. याच्यामध्ये एकही पेंडिंग नसावा आणि आणखी जो काही तुमच्याकडे टार्गेट्स मिळेल त्या सगळ्यांचे वाटप आपण पूर्ण करण्यात यावा. लखपती दीदी सर्वे मध्ये आपल्याला 2,38,000 घराची सर्वेक्षण करायची होती. त्याच्यामध्ये 1,23,000 घरांचे सर्वेक्षण झालेलं आहे. मुलशी तालुका 16% सर्वेक्षण झालंय, मावळमध्ये 24% सर्वेक्षण झालंय. तर माझी या दोनों तालुक्याला विशेषतः सूचना आहे की सर्वेक्षण आपल्याला ताबडतोब पूर्ण करायचे आहे. याबद्दल प्रत्येकाने लक्ष द्यावा. बँक लिंकेज बद्दल आपले जो सीसी ना जो बँक लिंकेज नाही झालेले आहेत त्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे, ग्रामपंचायत बँक लिंकेजचे प्रस्ताव तालुका कक्षात सादर करणे, तालुका अभियान व्यवस्थापकांनी सादरचे प्रस्ताव तपासून घेणे आणि अंतिम करून प्रस्ताव पोर्टलवर नोंद करणे. हे 4 स्टेप प्रोसिजर आहे. या आपल्याला ताबडतोब पूर्ण करायचे आहे. याची परत वाचन करून घ्यावा. बँक लिंकेजचे जो टार्गेट्स आहे ते टार्गेट्स आणि अचीवमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपली टार्गेट्स होती, फिजिकल ची टार्गेट होती 1200, म्हणजे जिल्ह्याच्या आधी मी सांगितलं तर 14,395. त्याच्या अगेन्स्ट ओनली 7,050 टार्गेट्स आपला पूर्ण झालेला आहे. जो काही टार्गेट फिजिकल आणि फायनान्शियल अजून पेंडिंग असेल ते ताबडतोब पूर्ण करण्यावर सगळ्यांनी लक्ष द्यावं. आता MSRLM ची आढावा आता पूर्ण झालेली आहे. MSRLM ची टीमनी मला विश्वास आहे की जो काही सूचना देण्यात आली होती ते आपण नोंद घेतलेला आहे. आता आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मनरेगा त्याबद्दल आपण लक्ष देणार आहे. लेबर बजेट जिल्हा स्तरावर मान्यतासाठी पाठवणे, प्रस्ताव संकलन करून घेणे, तांत्रिक प्रशासकीय मान्यता देणे आणि कार्यक्रम आदेश देणे असा 4 काम आपल्याकडे आहे. तालुका वाईज यदि इनकम्प्लीट कामाची यदि यादी आपण पाहिली तर 14,000 काम आपले इनकम्प्लीट आहे. त्याच्यामध्ये यदि घरकुलचे काम आपण पाहिलं तर 6,100 काम जवळपास आपले अपूर्ण दिसतोय. बट त्या कामाला यदि आपण सोडलं तरीही 8,000 काम आपले अपूर्ण आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की या सर्व काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. 31 मार्च 2023 पर्यंत या सर्व कामाची तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि पूर्ण झालेली आहे. हे सगळे कामाला पूर्ण करण्यासाठी फक्त मस्टर काढायचे आहे. हे काम ग्रामपंचायत स्तरावर होणं अपेक्षित आहे. तर माझी सर्व गट विकास अधिकारीला सूचना आहे ग्रामपंचायत वाईज याचा आढावा घ्या. ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच या 4 लोकांचे आढावा घ्या आणि गाव वाईज जो काम शिल्लक आहे, घरकुलचे आपण आधी नियोजन केलेलं आहे ते जवळपास 7,000 काम पूर्ण होतील. बट जो उर्वरित काम आहे, गोठा असेल, आपले प्लांटेशनचे काम असेल, पोल्ट्री शेडचे काम असेल, शौचालयाचे काम असेल, शौच खड्ड्याचे काम असेल, या सगळे काम कसं पूर्ण 31 मार्च पर्यंत करता येतो याची नियोजन व्यवस्थित करून आपण गाव वाईज नियोजन
करावा याच्यासाठी आढावा घेण्यासाठी सरपंच, परत मी सांगतो, सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक आणि उपसरपंचांचा आढावा संयुक्त रीती घेण्यात यावा. ज्या ठिकाणी कामाची संख्या प्रचंड जास्त आहे त्या ठिकाणी काम पूर्ण करण्याबद्दल आपण सर्वांनी लक्ष द्या. स्किल अनस्किल्ड वर जास्त काही परेशान होण्याची गरज नाही. स्किल्डचे निधी येत नाही याच्याबद्दल पण काही अडचणी नाही आहे. निधी आपल्याला येणार आहे याची ग्वाही आपण घेऊ आणि सर्व काम पूर्ण करण्यासाठी आपण मस्टर करा. लेबर बजेट प्रमाणे हे सर्व काम आहे. यदि सर्व काम आपण एकाच वेळेस सुरू केला आणि पूर्ण केला तो 60-40 वर्ष अखेरपर्यंत नक्की राहील हे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि याच्याबद्दल सर्वांनी लक्ष देऊन काम करावा. पेमेंट मॉनिटरिंग सिस्टम जो आहे, जो वेळेवर आपल्याला पेमेंट करण्याची गरज आहे की टाइमली पेमेंट आपला 8 दिवसात होणं पाहिजे. याच्याबद्दल काय आपण 80% वर आहे. राज्य आणि देश ऑलमोस्ट 97% पर्यंत गेलेला आहे. तर माझी सर्व गट विकास अधिकारीला याबद्दल विनंती आहे, सूचना आहे की आपण या पेमेंट मॉनिटरिंग सिस्टम बद्दल, डेली पेमेंट्स बद्दल लक्ष द्या. विशेषतः ज्या वेळ आपण याच्याबद्दल म्हणजे एक मोहीम स्वरूपात घेणार आहे. गट विकास अधिकाऱ्यांची मी परत सांगतो, 2 मॅक्सिमम 3 विषयाबद्दल त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. घरकुलची योजना, आपले रोजगार हमीची योजना आणि आपले स्वच्छता अभियान. ये अगर 3 गोष्टीबद्दल बीडीओ साहेबांनी लक्ष जास्त दिलं तो आपोआप परफॉर्मन्स आपले ग्रामपंचायतची सुधारणार आणि परफॉर्मन्स मध्ये ओव्हरऑल जिल्हा आणि तालुकाचा परफॉर्मन्स पण सुधारणार. तर याबद्दल ग्रामपंचायतला या 3 योजनाबद्दल विशेषतः लक्ष देण्यात लावा. आता आपण याच्यामध्ये स्वच्छ भारत अभियान बद्दल येतोय. आपल्याला याच्यामध्ये काही काम जो पूर्ण करायचे आहे त्याची मी यादी आपल्याला वाचून दाखवतो. सर्वप्रथम घन कचऱ्याचे काम पूर्ण करून घेणे. दुसरा नंबर सांडपाणी प्रकल्प मंजूर करून ते काम पूर्ण करून घेणे. हे अतिशय लहान कामे आहे, टाइपलाईन प्रमाणचे काम आहे. आपल्याला एजन्सी नेमून देण्यात आलेले आहे. ते एजन्सी कडून डीपीआर योग्य रीती तयार करून घेणे आणि त्याच्या क्लिअर कट हे तयार आपलं तांत्रिक मान्यता घेणे हे आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. तालुका स्तरावर प्लास्टिक प्रकल्प, FSTP, फिकल स्लज ट्रीटमेंट प्लांट आणि हे 2 विषय आपल्याला गोबरधनचा प्रकल्प, हे 3 विषय आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे. घन कचरा सांडपाणीसाठी आपल्याला प्रस्ताव द्यायचा आहे. तर हे फार महत्त्वपूर्ण बाब आहे. ग्रामपंचायत स्तरावर यदि आपण विचार केला तर घन कचऱ्याचं काम, सांडपाणीचं काम हे ग्रामपंचायत स्तरावर आहे. प्लास्टिक प्रकल्प आणि FSTP हे तालुका स्तरावर आपल्याला घ्यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही त्या जागा उपलब्ध करून घेण्यासाठी, ज्याच्यामध्ये ते घन कचऱ्याचं काम असू शकते, सांडपाणीचं काम असू शकते, FSTPचं काम असू शकते, प्लास्टिक प्रकल्पचे काम असू शकते, या सर्वसाठी जागा उपलब्ध करून घेणे हे आपल्याला बघायचे आहे. IHHL ची मान्यता, जो काही डेटा एंट्री गावातून होतो या आपण शोधतोय की घरकुलच्या लाभार्थीकडे त्यांचे नावावर मंजूर घर नाही, तो IHHL ची मान्यता आणि त्याची पूर्तता करून घेणं आपल्यावर बंधनकारक आहे. ते आपण पूर्ण करून घ्या. या ठिकाणी विभक्त कुटुंबचे पण विषय येईल. जॉब कार्ड अगर आपण तोडला तो IHHL त्यांना नवीन देऊ शकतो. वाढीव कुटुंब वाढीव काम म्हणून देऊ शकतो. तर घरकुलच्या योजनामध्ये ज्या लोकांकडे व्यक्तिगत शौचालय नाही त्याला हे मंजूर करून द्यावा. रेट्रोफिटिंगचे जो काम आहे, म्हणजे सिंगल पीट शौचालयाला डबल पीट करणे, त्याचे काम पूर्ण करून त्याची डेटा एंट्री करून घ्यावा. सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण करून घ्यावा. सार्वजनिक शौचालयामध्ये माझी सर्व गट विकास अधिकारीला सूचना आहे, काय काम आपण शाळेच्या जागावर सुरू केले आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा हिस्सा अप्राप्त असल्यामुळे आपण त्या काम अजून सुरू झाले नाही. तर माझी सर्वांना विनंती आहे की हे सर्व काम आपल्या ताबडतोब सुरू करून पूर्ण करून घ्यायचे आहे. जल जीवन मिशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेले आहे, ज्या ज्या ठिकाणी काम प्रगती पथावर आहे, ज्या ज्या घराला त्या ठिकाणी नल पाणी पुरवठा कनेक्शन मिळणार आहे, त्या सर्वांचा डेटा एंट्री करून आपल्याला पूर्ण करायचा आहे. FTK किट म्हणजे पाणी स्वच्छता किटचं वाटप करण्यात आलेलं आहे. पाणी स्वच्छता जल सुरक्षा बद्दल आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. तो या काम पण आपल्याला ते काम करून डेटा एंट्री पूर्ण करायचं आहे. माझी सर्व गट विकास अधिकारीला आणि SVM चे टीम जो CRP आहे त्याला विनंती आहे की आता तुम्हाला विस्तार अधिकारी कृषी आपल्याला जोडून देण्यात आलेला आहे. सर्व विस्तार अधिकारी कृषींनी पण स्वच्छ भारत मिशन वर कृपा करून लक्ष द्यावा. या ठिकाणी ग्रामपंचायत कडून जो करण्यात येणारे काम आहे ते विस्तार अधिकारी कृषीला पूर्ण करायचे आहे. एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय जिल्हा परिषद स्तरावर घेण्यात आलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरीत्या प्रत्येक तालुक्यामध्ये होणार पाहिजे, याच्याबद्दल सगळ्यांनी लक्ष द्या. गावामध्ये होणारे काम मी आता परत सांगतो, प्लीज नोंद घ्या. गावामध्ये होणारे काम
घन कचऱ्याचे काम पूर्ण करणे, सांडपाणीचा प्रकल्प मंजूर करून घेणे, त्याच्या प्रमाण देणे, त्याची पूर्तता करणे, ये 2 गोष्टी गावात होणं अपेक्षित आहे. तिसरा विषय जो गावात होणं अपेक्षित आहे, सिंगल पीट शौचालयाला डबल पीट करणे, एक खड्ड्याचे शौचालयाला दुसरे खड्डा जोडून त्याची माहिती भरणे, हे गावात होणं अपेक्षित आहे. सार्वजनिक शौचालय जो शाळेमध्ये मंजूर असेल, बाजारपेठात मंजूर असेल, त्या सार्वजनिक शौचालय यदि आपल्या गावात असेल, त्याला ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोग मधून निधी टाकून त्याला पूर्ण करून घेणे. तो ये 4 काम गावात होणं अपेक्षित आहे. ज्या काम तालुक्यामध्ये होणं अपेक्षित आहे, प्लास्टिकचे प्रकल्प, FSTPचे प्रकल्प आणि जागा मागणीचे प्रस्ताव हे तालुका स्तरावर होणं अपेक्षित आहे आणि याची कामची पूर्तता आपल्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. डेटा एंट्रीचे संदर्भ यदि आपण घेतला तो डेटा एंट्री व्यक्तिगत शौचालयाच्या संदर्भात डेटा एंट्री करायची आहे. डबल पीट शौचालय ज्या ज्या ठिकाणी झाले त्याची डेटा एंट्री करायची आहे. जल जीवन मिशन मध्ये जो व्यक्तिगत घराला नल कनेक्शन आता काम प्रगतीपथावर आणि त्यांना मिळणार आहे, त्या सगळ्या व्यक्तिगत घराच्या नल कनेक्शनची माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे आणि FTK किट म्हणजे जो पाणी स्वच्छताच्या जो आपण तपासणी करतो त्याची डेटा एंट्री करायची आहे. तर या 4 बाबीच्या डेटा एंट्री, 4 बाबीचे काम पूर्तता, काय बाबी तालुका स्तरावर जसे FTK किटची डेटा एंट्री, जल जीवन मिशनची डेटा एंट्री, IHHL ची मान्यता, हे सगळे तालुका स्तरावर आणि गाव स्तरावर घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प मंजुरी व त्यांची काम पूर्तता, रेट्रोफिटिंगचे काम पूर्ण करून घेणे आणि सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण करून घेणे, हे गाव स्तरावर करणं अपेक्षित आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, हात जोडून सूचना आहे की हे काम अति महत्त्वपूर्ण आहे. गट विकास अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल व्यक्तिगत लक्ष देऊन घरकुलचे काम, रोजगार हमीचे काम आणि स्वच्छताचे काम याच्यावर व्यक्तिगत लक्ष देऊन आपण काम पूर्ण करून घ्यावा. ये तालुकाची सद्यस्थिती, आपले जो सेप्टिक टँक आणि एक शौच खड्डे वाले जो विषय आहे त्याला पूर्ण करून घेण्याबद्दल आणि प्रगतीची परिस्थिती फारच वाईट आणि विकट परिस्थिती आहे. माझी आपल्याला विनंती आहे, विशेषतः इंदापूर वेल्हा तुम्ही कामही काय करताना दिसत नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की याच्यावर कृपा करून लक्षात द्यावा. पुढचा विषय आहे की ये जो व्यक्तिगत शौचालयाचे बांधकाम जो आहे, आपल्याकडे 1900 शौचालयाचे बांधकाम करण्याची क्षमता आहे. त्या सर्व बांधकाम ताबडतोब पूर्ण करून त्याची माहिती भरण्यात यावा. सार्वजनिक शौचालय अजून अपूर्ण असलेले 150 पेक्षा जास्त आहे, त्याला पूर्ण करण्याबद्दल लक्ष द्या. ते अतिशय लहान काम आहे, 1 आठवड्यात पूर्ण होऊ शकतो. ताबडतोब पूर्ण करण्याबद्दल लक्ष द्या. घन कचरा व्यवस्थापन मध्ये अजूनही 834 गावाचे काम अजून अपूर्ण आहे. त्याच्यामध्ये यदि जागेचे प्रस्ताव असेल, गायरान जागा पाहिजे तुम्हाला, शासकीय कुठले जागा पाहिजे, व्यक्तिगत माणूस तुम्हाला जागा दान करत असेल गावाच्या घन कचऱ्याबद्दल, आपले कुठले प्रकारचे पडीत जागा असेल या गावठाण क्षेत्रामध्ये बखल जागा असेल, त्या सगळ्या जागेचे प्रस्ताव या ठिकाणी आपण मागून घेऊन त्या काम पूर्ण करण्यावर लक्ष द्यावा. शौच खड्डेची ऑनलाईन एंट्री करणं 10,000 पेंडिंग आहे. रोजगार हमीमध्ये 3,000 काम चालू आहे. तर माझी विनंती आहे की रोजगार हमीमध्ये काम पूर्ण करून या ठिकाणी डेटा एंट्री करा. आपल्याकडे नाम फाउंडेशन बरोबर मटेरियलची पण करारनामा झाली आहे. प्रत्येकी तालुका 2,000 ची मटेरियल आपण देणार आहे. काय मटेरियल तुमच्या तालुक्यात पडून आहे, काय मटेरियलची तुम्ही आणखी मागणी करू शकतो, जो मटेरियल तुमच्या तालुक्यामध्ये पडून आहे त्या मटेरियलचा वापर करा, त्याला पूर्ण करा, त्याची डेटा एंट्री करा. रोजगार हमीमध्ये काम करायचं आहे आणि ऑनलाईन एंट्री स्वच्छ भारत मिशन मध्ये करायचं आहे. याबद्दल रोजगार हमीची कक्ष आणि स्वच्छ भारत मिशनची कक्ष दोनोंनी याबद्दल प्लीज विचारपूर्वक नियोजन करावा. प्लास्टिक कचरा युनिटचा प्रस्ताव आपल्याला पूर्ण करायचे आहे. प्रत्येक तालुक्याला एक करायचे आहे. प्रत्येक तालुका तुम्ही जागा शोधा, त्या जागेवर DPR व्यवस्थित तयार करून द्या. एजन्सी आपल्याला नेमून देण्यात आलेला आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, प्लास्टिक प्रकल्प ताबडतोब पूर्ण करण्यावर लक्ष द्या. ODF प्लस ची घोषणा करणं आपल्याकडे 1400 गावामध्ये शिल्लक आहे. तर माझी विनंती आहे की हे सगळे जो ODF प्लस ची घोषणा जो आपलं करणं शिल्लक आहे त्या घोषणा आपण करावा, पडताळणी करावा आणि या सगळे बाबी जो आहे आपण लक्ष देऊन काम करण्यात यावं. या स्क्रीनवर पॉज करून या स्क्रीनचा अभ्यास करून आपण इमिडिएट कारवाई करण्यात यावं. पुढचा विषय आहे महिला आणि बाल कल्याण, कुपोषित
कुपोषण निर्मूलन कार्यक्रम, त्याच्याबद्दल जागृत पालक सुदृढ बालक असा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, जो चाइल्ड हेल्थ स्क्रीनिंग सिस्टम जो मागे 1-1.5 वर्षापासून आपण करतोय त्याचा चांगला परिणाम आहे. आता राज्य सरकारने त्याच्यापेक्षा एक चांगला कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे. तो आता चाइल्ड हेल्थ स्क्रीनिंग सिस्टम यापुढे राहणार नाही. राज्य सरकारचा जो जागृत पालक सुदृढ बालक हे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कारवाई करायची आहे. मी CDPO आणि त्यांची अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस विनंती करतो की या कार्यक्रमाबद्दल आपण लक्ष द्या. यह कार्यक्रम आरोग्य विभाग आणि महिला बाल कल्याण विभागांच्या माध्यमातून आपल्याला राबवायचे आहे. तसंच आरोग्य विभागचे तालुका आरोग्य अधिकारी, त्याबरोबर आपले MO, आपले CHO, आपले ANMs, आपले आशा वर्कर्सनी पण या कार्यक्रमाबद्दल लक्ष द्या. सर्वप्रथम तालुक्यामध्ये सर्व बालकांच्या आरोग्य तपासणी पूर्ण करून घ्यायची आहे. त्याच्या ग्रेडेशन आपल्याला करायचे आहे, सॅम आहे की मॅम आहे. त्याचे जो फॉर्म आपल्याला मिळाला आहे, प्रत्येक मुलांच्या आरोग्य तपासणी केल्यानंतर हा फॉर्म परिपूर्ण भरायचा आहे. एकही फील्ड रिकामी ठेवू नये, ही माझी सर्व डॉक्टरांना सूचना आहे. सॅम आणि मॅम बालकची ओळख आरोग्य विभागाने करून दिल्यानंतर आपले जो CDPOची चॅलेंज आहे की त्याला VCDC त्यांच्याकडे सुरू होणार पाहिजे. VCDC साठी अंगणवाडी सेविकाला रक्कम आपण देण्यात आलेला आहे. त्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी VCDC करावा. VCDC झाल्यानंतर त्याच्यामध्ये 50 दिवसाची VCDC आपण करावा आणि त्यांचे पालकांना पण मार्गदर्शन करा की त्याची आरोग्य सुधार कसा करायचा. यदि VCDC मध्ये कुठल्या प्रकारची सुधार होत नसेल तर त्यांची हायर लेवल तपासणी म्हणजे स्पेशलिस्टच्या माध्यमातून तपासणी, NRC न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये त्यांची भरती ही आपलं करणं अपेक्षित आहे. तर माझी सर्व अंगणवाडी सेविका, आपल्या अंगणवाडी सुपरवायझर, आपल्या अंगणवाडीचे मदतनीस, CDPO, त्याबरोबर आरोग्याची पूर्ण यंत्रणा, हे कार्यक्रम पूर्ण भागीदारीमध्ये आपल्याला राबवायचे आहे. त्याच्याबद्दल आपण सगळे लोकांनी लक्ष द्यावं. दुसरा जो अंगणवाडी सुधार कार्यक्रम आहे, तालुकानिहाय प्रत्येक अंगणवाडीमध्ये गॅप अनालिसिस करा. गॅप अनालिसिस आपण आधी केला होता, बट मला पुढच्या बजेटसाठी परत गॅप अनालिसिस करून द्या. त्याच्यामध्ये आधी घेतलेलं सामान ते वापरण्यात आहे की नाही याची खात्री करा. त्या सामान घाण झाला आहे की खराब झाला आहे की फेकून टाकलेला आहे, तुटलेला आहे, याची पण नोंद घ्यावा. अंगणवाडीमध्ये गरजेनुसार एक मला गॅप अनालिसिस करून तुम्ही द्यावा. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण हे काम करणार आहे. तो ये दोनों प्रोग्राम जो आहे आपल्याला 31 मार्च पर्यंत पूर्ण करायचे आहे. तो माझी CDPO महोदयाला विनंती आहे की याची योग्यता नियोजन करावा. अंगणवाडी सुधार कार्यक्रम मध्ये भौतिक रीती अजून अपूर्ण असलेल्या अंगणवाडीची संख्या 1811 आहे. याला पूर्ण करण्याबद्दल आपण सगळे लोकांना लक्ष द्यायचे आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा की कुठल्या तालुक्यामध्ये किती काम शिल्लक आहे आणि हा कामाला योग्य रीती आणि व्यवस्थितप्रमाणे सर्वेक्षणसाठी एक मायक्रो प्लॅन तयार करा. इन्स्पेक्शन पहिले सेल्फ डिक्लेरेशन अंगणवाडी सेविकांनी करावा. त्याच्यानंतर एक बीट अंतर्गत एक अंगणवाडीची तपासणी दुसऱ्या अंगणवाडी सेविकांनी करावा आणि याच्यानंतर सुपरवायझरनी याची फेर तपासणी करावा. असं 3 राऊंड तपासणी झाल्यानंतर CDPO कडे अहवाल येईल. CDPOनी काय टेस्ट इन्स्पेक्शन करून घ्यावा आणि या टेस्ट इन्स्पेक्शन झाल्यानंतर आपण जिल्ह्याचा आकडा आणि आराखडा तयार करू. अंगणवाडी सेविका मदतनीसची भरती प्रक्रिया आपल्याला 31 मार्च 2023 पर्यंत राबवायची आहे. CDPOची मला सूचना आहे की रिक्त जागाचा शोध घ्या, रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात द्या, प्रकल्प स्तरावरच्या समितीद्वारे पात्रता तपासून घ्या, पात्र सेविकांची निवड करून त्यांच्या ऑर्डर द्या. किती शिल्लक आहे या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतोय. सर्व CDPOला माझी विनंती आहे की या कार्यक्रम आपल्याला याची शेड्यूल तयार करून, याची क्लिअर कट वेळापत्रक तयार करून याची अंमलबजावणी आपण आपल्या स्तरावरून करा. 31 मार्च 2023 पर्यंत एकही अंगणवाडी सेविकांच्या पद रिक्त नसावा याच्याबद्दल CDPOनी लक्ष द्या. ग्रामीण पाणी पुरवठा योजना जो जल जीवन योजना आहे याच्यामध्ये आपला DPR तयार करण्यात आला आहे. सर्व ग्रामपंचायतचे काम मंजूर करण्यात आलं आहे. ऑनलाईन डेटा एंट्री आपण याच्या माध्यमातून करतोय. NAPCOS आणि जल स्वच्छता विभाग फक्त योग्य गतीने काम होणं पाहिजे या पुरती जबाबदारी आपल्या तालुकाची आहे. याच्याबद्दल सगळ्यांनी लक्ष द्या. आता बांधकाम विभाग विशेषतः 5 लाख पर्यंतचे बांधकाम. पहिला विषय आहे की तालुकामध्ये मंजूर झालेले सर्व कामाची यादी तयार करा. त्या यादी जो तयार झालेली आहे
चाहे ते सेस मध्ये असेल, राज्य सरकारची निधी असेल, केंद्राची निधी असेल, ग्रामपंचायतची निधी असेल, 15 वित्त आयोगची निधी असेल, तुमचे डीपीडीसीची निधी असेल, पूर्ण यादी तयार करा. योग्य ठिकाणी त्याची एस्टिमेट तयार करून त्याची तांत्रिक मान्यता घ्यावा. तांत्रिक मान्यता झाल्यानंतर योग्य ठिकाणी त्याची निविदा प्रकाशित करा. फिर निविदा झाल्यानंतर कार्यक्रम आदेश द्या आणि काम पूर्ण करण्याबद्दल आपण सगळ्या लोकांना लक्ष देण्याची गरज आहे. आपण 100 डेज प्रोग्राम राबवला होता. यावर्षी आपला प्रयत्न आहे की 31 मार्च 2023 पर्यंत किमान 90% काम आपलं पूर्ण होणं पाहिजे. जो लहान कामे आहे, 15 वित्त आयोगचे काम लहान असतो, सेस मध्ये काम लहान असतो, त्याबरोबर आपले डीपीसीचे अधिकांश काम अति लहान असतो आणि जो आपले इतर राज्य सरकारकडून प्राप्त निधी आहे 3054 5054 त्याचे पण काम लहान असतो. माझी विनंती आहे की 31 मार्च 2023 पर्यंत सर्व काम पूर्ण करून त्याच्या आपल्याला भौतिक आणि आर्थिक दृष्टीने या सगळे काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. एक और विषय आहे की आपल्याला स्थल पाहणी अहवाल अजून आपल्याला काही कामाचे अप्राप्त आहे. याच्याबद्दल आपल्याला योग्यता सूचना देण्यात आलेली आहे. प्रत्येक कामाचा स्थल पाहणी अहवाल करायचा आहे. यदि त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल या कुठल्याही प्रकारचे वादग्रस्त जागा असेल तो हा काम आपल्याला रद्द करायचा आहे. याबद्दल सर्वांना क्लिअर कट सूचना देण्यात आलेली आहे. या ठिकाणी पण मी देतोय. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कुठल्या जागामध्ये वाद असेल, अडचणी असेल, त्या सगळ्याला आपल्याला रद्द करण्याबद्दल आपण सगळे लोकांनी हे करावं. एमबी रेकॉर्डिंग मध्ये बरीचसा विलंब होताना दिसतोय. डेप्टी इंजिनियरला माझी सूचना आहे, एमबी रेकॉर्डिंग साठी मायक्रो प्लॅन तयार करून द्या की कधी कुठलं काम पूर्ण होणार आहे आणि गावाचा एक रूट वाटून द्या शाखा अभियंतामध्ये. काही तालुकामध्ये गट विकास अधिकारी आणि डेप्टी इंजिनियरला आपले जो अभियंता मंडळी आहे, जो शाखा आणि कनिष्ठ अभियंता मंडळी आहे, त्याची कार्यक्षेत्र वाटप कामाची संख्याप्रमाणे करण्यात यावा. एक रूटवर, जसे मी गृहनिर्माण अभियंताबद्दल सांगितलं होतं, एक रूटवर म्हणजे एक शाखा अभियंताला जबाबदारी द्या आणि त्याप्रमाणे सर्व काम पूर्ण करण्याबद्दल लक्ष द्या. समाज कल्याणचे जो विभाग आहे त्याच्यामध्ये विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे डीबीटीचे जो स्कीम्स आहे त्याचा खर्च टाकण्याबद्दल कृपा करून लक्ष द्या. ग्राम पंचायत समिती स्तरावर यहाँ पर लेखा अधिकारीला माझी विनंती आहे, एबीडीओला माझी विनंती आहे की पंचायत समिती स्तरावर काय मागचे वर्षीचे पैसे अजूनही पडून आहे, त्या पैसे जिल्हा परिषदकडे परत वर्ग करण्याबद्दल आपण प्लीज लक्ष द्या. दुसरं आहे की जो दलित वस्ती सुधार योजनाचे काम आहे त्याला पूर्ण करण्यावर लक्ष द्या आणि माझी विनंती आहे की या दोनों पैसे पूर्णतः खर्च करण्यावर लक्ष द्या. दलित वस्तीमध्ये जो काम आपण दिलेला आहे ते विहित म्हणजे त्याचे जिल्हा परिषद मध्ये जो प्रस्ताव आपल्याला सादर करायचा आहे, जो यादी मंजूर होऊन आली आहे माननीय पालकमंत्री कार्यालयामधून, त्याची इमिडिएट प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर करा सो दॅट त्याची मंजुरी देण्यात येऊ शकते. आणि कामची पूर्तता, जसे आपण बांधकामचे काम पूर्ण करतोय तसेच दलित वस्तीचे काम आपल्याला 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करायचे आहे. आरजीएसए बद्दल पण सांगण्यात आलं आहे की आरजीएसए चे जो तालुका आणि गुण स्तरावरचे प्रशिक्षण आहे ते गट विकास अधिकारीला माझी विनंती आहे की ट्रेनिंग मॅनेजमेंट पोर्टलवर त्याची डेटा एंट्री करून त्यांना पूर्ण करायचे आहे. कुठल्याही प्रशिक्षण घेताना प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन म्हणजे आधार नंबर वगैरे घेणं गरजेचं आहे. त्याच्या ताबडतोब आपण नियोजन करून पूर्ण करा. हे पंचायत विभागचं काम आहे, याबद्दल सगळ्यांनी लक्ष द्या. ग्रामपंचायत विभागचं जो दुसरं काम आहे, ग्रामपंचायत सचिवालय, आरजीएसए ची नागरिक सुविधा केंद्र, ये दोनों कामाबद्दल आपल्याला काम पूर्ण करायचे आहे. त्याची टेंडर झालेली आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. फक्त काम योग्य ठिकाणी योग्य रीती 31 मार्च पर्यंत पूर्ण करायचे आहे. विस्तार अधिकारी पंचायतने याच्यावर प्लीज लक्ष द्या. सरपंच उपसरपंचांचे मानधन पेंडिंग आहे बिकॉज आपण अकाउंट नंबर या लेटेस्ट सरपंच कोण आहे या कुठल्या सरपंचांच्या किती कार्यकाल होते या दिलेला नाही आहे. तर माझी विनंती आहे की हे पूर्ण करायचे आहे. आपले सरकार सेवा पोर्टलचे जो ऑपरेटर्स आहेत त्याची मानधनची पेमेंट ग्रामपंचायत कडून झालेली नाही आहे. 15 वित्त आयोगचे 10% रक्कम आपल्याकडे जमा आहे, त्याचा खर्च पण पडलेला नाही आहे. तर या सगळे पैसा आरजीएसए चे खात्यामध्ये यांना पेमेंट काढण्यासाठी आपण प्लीज पूर्ण करा. ग्रामपंचायतची शकपूर्तता मोठ्या संख्येने पेंडिंग आहे. माझी विनंती आहे की या शकपूर्तताची आपण जो अभियान आहे हे आपल्याला राबवायचे आहे, याची नोंद ठेवा.
ज्या ज्या प्रस्ताव ऑलरेडी बीडीओ स्तरावर आहे, बीडीओ स्तरावरची याच्यामध्ये झिरो पेंडन्सी आपल्याला करायचे आहे, याबद्दल आपण लक्ष ठेवा. आणि ग्रामपंचायतमध्ये एप्रिल आणि मेच्या महिन्यामध्ये आपण एक विशेष मोहीम याच्यामध्ये राबवणार आहे. मे एंडिंग पर्यंत ग्रामपंचायतला या कामाबद्दल आपण कुठल्याही सूचना देऊ नका. ओनली जो बीडीओ स्तरावर येऊन प्रलंबित आहे ते पूर्ण करा. याच्यामध्ये ग्राम सचिवालय आणि आरजीएस हे ग्रामपंचायत स्तरावरचे काम आहे, याला पूर्ण करण्याबद्दल सरपंच उपसरपंचाला नोंद करा. तसंच सरपंच उपसरपंचांच्या मानधनची माहिती ताबडतोब द्या. तसंच आपले सरकार पोर्टल वरचे पेमेंटसाठी ग्रामपंचायतनी ताबडतोब पैसे भरावा. ज्यांनी भरलं नाही याबद्दल पाठपुरावा बीडीओ स्तरावर होणं पाहिजे. याच्यामध्ये तुमच्या जो ओव्हरऑल मार्किंग आहे ग्रामपंचायतमध्ये ये मी आपल्या या ठिकाणी दाखवलेला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुमची रँकिंग काय आहे, तुमची कुठले विभाग कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याच्याबद्दल आपण सगळे लोकांनी नोंद घ्यावा. तुमचे विभाग कुठले मागे आहे, कुठले रँकवर आहे याची परिस्थिती या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे. याचा अभ्यास करून याच्याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावा. हे बोलून मी आपला आढावा या ठिकाणी थांबवतो. काही पशुसंवर्धन विभागांची जो माझी विनंती होती या आरोग्य विभागाची सूचना होती, हे सगळे आपल्याला वेगळी पीपीटी मध्ये देण्यात येणार आहे. याच्याबद्दल त्या संबंधित विभागांनी लक्ष द्यावा. परंतु जो ये जो आपले घरकुल स्वच्छता आणि जो मनरेगाचे जो विषय आहे गट विकास अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत लक्ष द्या. काय काम ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे त्याला मी वेगळं पीपीटी देणार आहे. तसेच आरोग्याचे काय विषय आहेत त्यांच्या मी वेगळं प्रेझेंटेशन आपल्याला सादरीकरण करणार आहे. माझी सर्व पंचायत समितीच्या अधिकारीला विनंती आहे की या सगळे जो सूचना या ठिकाणी देण्यात आल्या याची योग्य नियोजन करून याची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावा. या प्रेझेंटेशन ऐकताना हे तुम्हाला प्रेझेंटेशन व्हिडिओ फॉर्म मध्ये देण्यात आलंय सो दॅट आपण योग्य ठिकाणी वेळोवेळी ऐकून याची अंमलबजावणी योग्य रीती करू शकतो. काम कसं करायचं आहे बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे. तो या काम योग्य रीती करून याच्यामध्ये रिझल्ट दाखवा. आपल्याला प्रत्येक विषयामध्ये जसे आपण मागच्या वर्षी होते प्रत्येक विषयामध्ये राज्यात 1 नंबरवर असणं आपल्यावर बंधनकारक आहे. आपल्याला प्रयत्न करायचा आहे. याच्यासाठी सगळ्यांनी कष्ट घ्यावा आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण ॲज तालुका आणि ॲज जिल्हा आपण 1 नंबरवर असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.